कळंबा तलावात दान म्हणून घेतलेल्या आणि विसर्जित न केलेल्या श्री गणेश मूर्ती हिंदुत्व निष्ठांकडून परत विसर्जित करण्यात आल्यात। या उपक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे आणि यादव महाराज सहभागी झालेत। संभाजी भोकरे म्हणाले की दान म्हणून घेतलेल्या मूर्ती उघड्यावर ठेवणे हा भाविकांचा अपमान आहे। प्रशासनाने मूर्तीदानासारखी कृती थांबवावी। महामंडळा काय की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की वाहत्या पाण्यात जर गणपतीचं विसर्जन केलं तर प्रदूषण होत नाही। असं असताना कोल्हापुरातील काही पुरोगामी की तलाव ठिकाण असून देत किंवा नदीमध्ये असेल गणपतीचं विसर्जन करू देत नाहीत, कावलीत करा म्हणतात। हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्याला आमचा विरोध आहे। कुठल्या शास्त्रात बसतंय की गणपती कावलीतच विसर्जन करा? आणि जे कावलीतलं विसर्जन केलेले गणपती आहेत ते कुठल्या तरी एखाद्या खणीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जन करायला पाहिजे, पण केलं जात नाही। ते गणपती काही गणपती आता हा इथं कितीतरी गणपती असेच उघड्यावर होते। आता गणपती विसर्जन करून जवळजवळ 10-12 दिवस झाले। अनेक गणपती इथे आहेत। आम्ही सर्व आज हिंदुत्ववाद्याने आम्ही एक 10 ते 15 गणपती आज आम्ही परत पाण्यात विसर्जन करतोय आणि याचा कुठेतरी निषेध केला पाहिजे। हे आमच्या हिंदू देवतांचा अपमान आहे। आणि हिंदूंचं गणपती असेल किंवा नवरात्र असेल असं असलं की काही पुरोगामी जागे होतात, मग त्यांना प्रदूषण आवडतं आणि इतर वेळी कारखान्याचं मळी मिसळीत पाणी कित्येक कारखान्याचं पाणी नदीमध्ये मिसळतं जातंय, तलावामध्ये मिसळलं जातंय, त्यावेळेला ते आवाज काय उठवत नाहीत। पण गणपती आला की त्यांचं चालू असतं की प्रदूषण होतं, इथंच गणपती विसर्जन करा। त्याचा आम्ही निषेध करून हे उघड्यावरचे गणपती परत आम्ही विसर्जन त्या ठिकाणी हिंदुत्ववाद्यांच्या आणि शिवसेनेच्या वतीने करत आहोत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।